मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधाकृष्ण देव, श्वेतद्वीपपती भगवान श्री वासुदेव नारायण, भगवंताचे सर्व स्वरूप, सर्वांच्या चरणी वंदन. श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा कथेमध्ये उपस्थित गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण. भगवान स्वामीनारायण यांचे दिव्य चरित्र आपण श्रावण मास अंतर्गत श्रवण करीत आहोत. 9 भक्तीपैकीतली एक भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. भगवंताची भक्ती करायला सांगितली, पण भक्ती कशा प्रकारे करावी, तर 9 प्रकारे भक्ती करायची आहे, ज्यामध्ये श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्य आणि आत्मनिवेदन अशा प्रकारे 9 प्रकारची भक्ती आहे, ज्यामध्ये श्रवण भक्ती हे आपण दररोज करीत आहोत. श्रवण केल्यानंतर जर तुम्ही घरी जाऊन किंवा नंतर केव्हा तरी याच कथांचं स्मरण केलं, तर दुसऱ्या प्रकारची तुम्ही भक्ती करत आहात. तर ह्या दोघही भक्ती आपल्याने या श्रावण मास अंतर्गत होत आहे. भगवान स्वामीनारायण हे 8 वर्षाचे झाले आहे आणि 8 वर्षाचे होताच धर्मदेवांनी विचार केला की आता मी यांचा यज्ञोपवीत संस्कार म्हणजे जानव संस्कार करतो. आणि फाल्गुन शुक्ल दशमीचा दिवस आहे, सोमवार होता आणि पुष्य नक्षत्रामध्ये मेष लग्नामध्ये सर्व सगळा संबंधी परिवारजनांना धर्मदेवांनी एकत्रित केले आहे. सर्वांना पत्रिका पाठवून पाठवून बोलवले आणि यज्ञोपवीत संस्काराची तयारी करू लागले आहे. देश देशांतरातून ब्राह्मणांना आमंत्रित केले आहे आणि अयोध्येमध्ये राहणारे जे पण सामवेदी ब्राह्मण होते त्या सर्वांना आमंत्रित केले आणि गोभिल नावाच्या मुनेने रचलेलं जे गुह्य शास्त्र आहे त्यानुसार सर्वप्रथम ग्रहशांती कर्म केला आहे. एक सुंदर वेदिका तयार केली, ज्यावरती अग्निदेवचं पूजन करून त्यांना तिथे बसवलं आहे. यज्ञोपवीत संस्कार आधी 2 उपवास करायचे असतात. एक, आतापर्यंत काही पाप कर्म झाले असतील त्यासाठी कृष व्रत करायचं असतं. घनश्याम प्रभूंनी 3 दिवसाचं कृष व्रत केलं आणि त्या निमित्ताने धर्मदेवांनी 3 गायींचं दान दिलं. पुन्हा दुसऱ्या वेळेस कृष व्रत केलं, पुन्हा त्या वेळेस पण 3 गायींचं दान धर्मदेवांनी दिलं आहे. आणि यज्ञोपवीत संस्काराचा दिवस आला. आजही इथे जसा विधी वर्णन केला आहे, आजही ब्राह्मण परिवारांमध्ये या प्रकारे यज्ञोपवीत संस्कार आपल्या प्रांतात पण केले जात असतात. घनश्याम प्रभूंना सर्वप्रथम कटीसूत्र, कौपिन आणि यज्ञोपवीत धारण करवण्यात आले. अग्न व्रतपते व्रचम चरिष्यामी ह्या मंत्रांचं ब्राह्मणांनी गान केलं आणि 5 वेळा अग्नीमध्ये आहुती दिली आहे. आणि यज्ञोपवीत धारण करवत असताना सर्व ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले आणि सांगितलं आहे की आजपासून तुम्ही ब्रह्मचारी आहात. आणि यज्ञोपवीत संस्कार धारण केल्यानंतरचा विधी म्हणजे आता तुम्हाला विद्याभ्यास करायला पाहिजे.
आपण जर असं समजत असलो की आजचं एज्युकेशन हे खूप स्मार्ट आहे किंवा आज एज्युकेशन वाढलं, असं नाही आहे. आपल्यापेक्षा पण कुशाग्र बुद्धीचे आपले पूर्वज होते, की ज्यांच्याकडे पुस्तकं नव्हती, पण गुरूंच्या मुखातून ऐकून ऐकून ते सर्व त्यांनी पाठांतर पूर्ण वेदचे वेद केले होते. आपल्यापेक्षा एक कुशाग्र बुद्धी त्यांची होती. म्हणजे आपल्यापेक्षा पण एज्युकेशन जर बुद्धीच्या लेवलने पाहायला गेलो, तर आपल्यापेक्षा बुद्धी त्यांच्याकडे होती आणि शिक्षण पण आपल्यापेक्षाही जास्त ते घेत होते. गुरुकुलमध्ये जाऊन दुसरं काहीच करायचं नव्हतं 8 वर्ष. विद्याभ्यासच करायचा आणि त्यासाठी कोणते कोणते नियम पाडले जात होते स्कूलमध्ये. आता आपण यामध्ये काही चेंज करू शकतो, पण गुरुकुल परंपरामध्ये 8 वर्षानंतर तर 16 वर्षापर्यंत जो विद्याभ्यास करण्याचा वेळ होता, त्यामध्ये कोणत्या नियमांचं पालन करावं लागत होतं, ते इथे धर्मदेव घनश्याम महाराजांना आता सांगत आहे. सर्वप्रथम प्रातः, मध्यान्ह आणि सायं संध्या तुम्ही तिघही काळची संध्या अवश्यपणे करावी. दिवसाच्या निद्रेचा त्याग करावा. आचार्यांची सेवा करावी. कोणतं गुरुवचनामध्ये निष्ठा ठेवावी. क्रोध करू नये. मिथ्या भाषण याचा सर्वथा त्याग करावा. मिथ्या भाषण म्हणजे खोटं बोलणे. त्याने लहाना मुलगा म्हणतो, घरी झोपून राहिला असता, मला तर ताव आला होता, पण त्याला ताव नाही आला, त्याला झोप लागत होती. म्हणजे मिथ्या भाषण करू नये. अष्टधा मैथुन त्याग करावा. ग्राम्य वार्ता करू नये. लौकिक नाचगान करू नये. आता जर सिस्टम पाहायला गेली तर पहिल्याच दिवशी कोणती पार्टी म्हटली जाते? प्रवेश केल्यानंतरच ते अलग अलग नियोजन असतात. त्यानंतर गंधाधिक द्रव्यांचं लेपन न करू. म्हणजे शरीराला त्या दिवसांमध्ये साबू किंवा कोणत्याही प्रकारचे औषध लावून शरीराला स्वच्छ करू नये. तैलमर्दन करू नये. डोळ्यांमध्ये काजळ लावू नये किंवा पण मद्यमांसचा स्पर्श पण करू नये. कोणत्याही जीव प्राणी मात्रांची वचनाने पण हिंसा करू नये आणि मुक्तीसाठी तीर्थामध्ये जाऊन आत्महत्या करू नये. मदिराधिक जे व्यसन आहे त्या व्यसनांचा त्याग करावा. धर्मदेव म्हणतात की हे पुत्र, हमेशा तुम्ही कौपिन धारण करावी, कटिसूत्र धारण करावे, मेखला मृगचर्म, यज्ञोपवीत, दंड आणि कमंडल, भिक्षापात्र हे सर्व तुम्ही कायम तुमच्या सोबत आता ठेवावे. आणि नित्य हे 6 कर्म ब्रह्मचारीने करायचे असतात. ते नित्य 6 कर्म तुम्ही केले पाहिजे. सर्वप्रथम संध्या, जे त्रिकाल संध्या तुम्हाला सांगितली ते त्रिकाल संध्या तुम्ही करावी. गायत्री मंत्राचा जप करावा. होम करावा. त्यानंतर स्वाध्याय म्हणजे गुरूंकडून मिळवलेला अभ्यास, त्याचा अभ्यास करावा. देवता आणि पितृजनांचं पूजन करावं. हे जे 6 कर्म आहे, हे षटकर्म तुम्ही निरंतर करीत राहावे. जेव्हा धर्मदेव या प्रकारे उपदेश देत होते, त्या प्रकारे बाढम बाढम असं म्हणून संस्कृत मध्ये घनश्याम महाराज उत्तर देत होते की हो, मी त्याच प्रकारे करणार, हो मी त्याच प्रकारे करणार. अशा प्रकारे धर्मदेव यांनी घनश्याम महाराजांना उपदेश दिला आहे. घनश्याम महाराजांनी विचार केला की आता मी या प्रसंगी घराचा त्याग करतो. यामध्ये एक प्रथा असते की यज्ञोपवीत झाल्यानंतर भिक्षा मागायची. भिक्षा मागितल्यानंतर आचार्याकडे द्यायची आणि आचार्याकडून ग्रहण करायची. हा एक विधी असतो. आणि दुसरा विधी असतो की घर सोडून पळायचं आणि मामा त्यांना मग पकडायला जातात. घनश्याम महाराजांनी विचार केला की मी आता पळून जातो, पण तुरंत विचार केला की धर्मदेव भक्तिमातांना खूप काही कष्ट सहन करावे लागले आहे आणि खूप वर्षांनंतर त्यांच्या जीवनामध्ये सुख आलेलं आहे. पूर्वी रामावतारामध्ये आणि कृष्ण अवतारामध्ये माझ्या वियोगाने माता पितांना खूप दुःख सहन करावं लागलं होतं. म्हणून आता त्यांना ते दुःख द्यायचं नाही. आधी त्यांना
मी दुर्वासाच्या शापापासून मुक्त करतो आणि नंतर घराचा त्याग करतो, असा विचार करून घनश्याम प्रभू हे घरीच राहिले आहे. सुरत मुनी म्हणतात प्रतापसिंह राजा, त्यानंतर ज्या प्रकारे गुरूंनी उपदेश दिला होता त्या प्रकारे घनश्याम महाराज हे सर्व उपदेशांचं पालन करत होते. त्यांना शिक्षा घेण्यासाठी बाहेर जावं लागलं नाही, कारण विद्वान हे धर्मदेव होते. म्हणून गुरूंना म्हणजे पितांनाच गुरु मानून आणि घनश्याम महाराज आता धर्मदेवांकडून सामवेदचं अध्ययन करू लागले आहे. आणि थोड्याच समयामध्ये संपूर्ण सामवेदचं अध्ययन पितांकडून घनश्याम महाराजांनी ग्रहण केलं आहे. थोड्याच समयामध्ये रामायण, मीमांसा, काव्य, पुराण, महाभारत आदिक जे जे सर्व ग्रंथ होते, विशिष्टाद्वैत मताचा ग्रंथ, महाभाष्य, त्या सर्व ग्रंथांचं पितांकडून घनश्याम महाराजांनी विद्ये अध्ययन केलं. महाभारत सप्तखंडात्मक स्कंद पुराण आणि ज्या ज्या ऋषीमुनींनी स्मृती ग्रंथ लिहिले आहे त्या सर्व स्मृती ग्रंथांचं अध्ययन भगवंतांनी केलं. आणि म्हणूनच तुम्ही बघा, भगवान स्वामीनारायण यांनी जेव्हा जेव्हा पण सभामध्ये गोष्ट केली, शास्त्र संमत चर्चा केलेली आहे. भगवान होते, त्यांना हे करायचं आवश्यक नव्हतं, पण आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून भगवंतांनी या प्रकारे पितांकडून विद्य अध्ययन केलं आहे. धर्मदेवांचं पण आता वय झालं होतं. धर्मदेवांनी विचार केला की आता माझं वय झालेलं आहे आणि स्वतः सांख्य शास्त्रांचा आश्रय घेतला. स्वतःच्या जीवनामध्ये वैराग्य उत्पन्न झाला आणि धीरे धीरे आता भगवत परायण त्यांचं जीवन झालं आहे. धर्मदेवांची अंतिम आयुष्य सुरू आहे आणि त्या समयी धर्मदेवांनी घनश्याम प्रभूंना सांगितलं आहे की आपले गुरु हे रामानंद स्वामी आहे. रामानंद स्वामींचं संपूर्ण जीवन सांगितलं की जेव्हा पण तुम्हाला समय असेल त्या समयी अवश्य तुम्ही गुरु रामानंद स्वामींचा आश्रय घ्या. त्यानंतर श्रीमद भागवत ग्रंथाचं पण संपूर्ण अध्ययन धर्मदेवांकडून घनश्याम प्रभूंनी केलेलं आहे. आणि जेव्हा हे सर्व शास्त्र अध्ययन करीत होते, धर्मदेवांनाही अतिशय आश्चर्य होत होतं आणि त्यामध्ये अयोध्येत राहिलेल्या विद्वानांनाही आश्चर्य होत होतं की अति कुशाग्र बुद्धी या बालकची आहे की ज्याने थोड्याच समयामध्ये सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं. घनश्याम महाराजांनी अध्ययन पूर्ण केलं आणि अध्ययन पूर्ण झाल्यानंतर स्वतः एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. ज्या पुस्तकामध्ये श्रीमद भागवत मध्ये जो दशम स्कंद आणि पंचम स्कंद आहे त्याचा सार लिहिला. स्कंद पुराणामध्ये जे वासुदेव महात्म्य आहे ते वासुदेव महात्म्य त्यामध्ये लिहिलं. महाभारतामध्ये श्रीमद भगवद गीता आणि विष्णू सहस्त्रनाम याचा सार घेतला आणि धर्मशास्त्रांमध्ये जे याज्ञवल्क्य स्मृती आहे त्या याज्ञवल्क्य स्मृतीला त्या स्वतःच्या पुस्तकामध्ये त्याचा सार घेतलेला आहे. अशा प्रकारे 8 जे सच्छास्त्र आहे त्या 8 सच्छास्त्रांचं लेखन स्वयं भगवान स्वामीनारायण यांनी स्वतःच्या हातून केलं आणि स्वतःच्या हातून ते पुस्तक लिहिल्यानंतर कायम ते पुस्तक स्वतःकडे ठेवून आणि त्याचं अध्ययन करायचं. ज्याला स्वामीनारायण संप्रदायामध्ये गुजराती मधला शब्द आहे गुटका, म्हणजे एक लहानसं एक पुस्तक भगवान स्वामीनारायणचं. आज पण वडतालला आहे की गडपूरला आहे, मी दर्शन केले आहे. भगवान स्वामीनारायण वडतालला. भगवान स्वामीनारायण वन विचरण करीत असताना पण ते पुस्तक त्यांनी स्वतः सोबत ठेवलं होतं. नित्य सर्व शास्त्र अध्ययन करण्याचा वेळ मिळत नाही म्हणून आपण नोट्स काढत असतो. त्या प्रकारे भगवान स्वामीनारायण यांनी जो जो त्या त्या शास्त्रांमधला 8 सच्छास्त्रांमधला जो सार होता तो सार एक पुस्तकामध्ये केला. तर अशा प्रकारे भगवंतांनी ते पुस्तक स्वतःकडे घेतलं आहे. पितांना सांगितलं की तुम्ही मला आता वैष्णव संप्रदायाची दीक्षा द्या आणि पिता धर्मदेवांकडून भगवान श्रीहरी यांनी सामान्य दीक्षा ग्रहण केली आहे.
आणि दुसरी दीक्षा 3 अक्षरात्मक उपदेश त्यांच्याकडून ग्रहण केला. म्हणजे 3 अक्षरात्मक दीक्षा म्हणजे अ, उ, म. म्हणजे ओम जो मंत्र आहे त्या मंत्राची पण दीक्षा त्यांनी धर्मदेवांकडून ग्रहण केली आणि दररोज त्या सामान्य दीक्षाच्या मंत्राचा जप करू लागले आणि सर्व जे भक्त होते त्यांना शिक्षा मिळावी त्यासाठी भगवत परायण राहून आणि भगवान श्रीकृष्णांना स्वतःचे इष्टदेव समजून आणि भक्ती करू लागले आहे. भगवान आता 11 वर्षाचे झाले. सर्व जे छपैया आजूबाजूला जे असुर होते त्यांना कळालं की आमचा शत्रू हा अयोध्यामध्ये राहत आहे आणि त्या सर्वांनी वैष्णवाचार्यांचा रूप धारण केलं आणि अयोध्यामध्ये येऊन त्रास देण्यासाठी राहू लागले. घनश्याम महाराजांना कळून गेलं. घनश्याम महाराजांनी त्यांना असे मोहित केले की ते सर्व एक दुसऱ्यांना शत्रू समजून आणि एक दुसऱ्यांना मारू लागले. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनांनी बाण चालवलं होतं आणि त्या सैनिकांना असे मोहित केले की प्रत्येकाला सर्वांमध्ये अर्जुनच दिसायचा आणि ते एक दुसऱ्यांना मग मारू लागले. त्या प्रकारे घनश्याम महाराजांनी पण सर्वांना एक दुसऱ्यामध्ये घनश्याम महाराज दिसू लागले म्हणून शत्रू शत्रूला एक दुसऱ्यांना मारू लागले. अशा प्रकारे अनेक असुरांचा नाश अयोध्यामध्ये राहून केला. घनश्याम महाराजांनी विचार केला की आता असे अनेक असुर हे संपूर्ण पृथ्वीवरती आहे म्हणून आता मला संपूर्ण पृथ्वीवरती फिरून त्या सर्व असुरांचा नाश करायचा आहे. आणि त्याच समयी कार्तिक मास आला. कार्तिक मासामध्ये भक्ती मातांनी व्रत केला आहे आणि व्रत केल्यानंतर माता भक्ती देवींच्या शरीराला ताव आला. रामप्रताप, धर्मदेव आदी सर्वांनी अनेक वैद्यांना बोलवलं पण भक्ती मातांचा जो रोग होता, ताव होता, तो काही दूर झाला नाही. इथून हरिगीताचा प्रारंभ होतो. हरिगीता ही शतानंद स्वामींनी कशी लिहिली आहे ते शब्द टू शब्द मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण कथांमध्ये ऐकतो पण कथामध्ये काय होतं, वर्णन करायला प्रसंग सांगायला जातो आपण आणि त्यामध्ये काही पॉइंट सुटून जात असतात. पण शतानंद स्वामींनी जे लिहिलं आहे त्या प्रकारे आपण आता इथून हरिगीताचा प्रारंभ होतो. तर भक्ती माताच्या शरीराचा ताप दूर होत नव्हता आणि त्या समयी अनेक वैद्यांना बोलवलं तरी सुद्धा ताप दूर झाला नाही. म्हणजे घनश्याम महाराज समजून गेले की आता माताचा अंतिम समय जवळ आला आहे. आणि माताचा अंतिम समय जवळ पाहून आणि कार्तिक शुद्ध अष्टमीची रात्र आहे आणि त्या दिवशी घनश्याम महाराज माता भक्तींकडे जाऊन माता भक्ती देवींची चरण सेवा करू लागले आहे. चरण सेवा करीत असताना माता भक्ती देवीचा अंत समय समजून आणि त्यांना स्वस्वरूपाचे ज्ञान भगवंतांनी करवले आहे. भगवंतांनी स्वतःच दिव्य स्वरूपाचं दर्शन करवलं आणि त्याच समयी भक्ती मातांना ज्ञान झालं आहे की जन्मासमयी जे आम्हाला भगवान श्रीकृष्णांचे दर्शन झाले होते तेच साक्षात हे घनश्याम आहे. आणि स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होता बरोबरच माता भक्ती देवी ज्या झोपलेल्या होत्या त्या बसून गेल्या आणि हात जोडून घनश्याम प्रभूंच्या समोर प्रार्थना करू लागल्या आहेत. आणि त्या समयी घनश्याम महाराज माता भक्ती देवींना जो उपदेश ते करतात त्याला हरिगीता म्हटली आहे. श्रीमद भागवतजी मध्ये कपिल गीता आहे ज्यामध्ये माता देवहूतींना कपिल भगवान उपदेश करतात आणि यामध्ये घनश्याम महाराज माता भक्ती देवींना उपदेश करतात. जर पाहायला गेलो तर भागवतजी मध्ये ज्या प्रकारे उपदेश दिला आहे तसाने तसाच उपदेश घनश्याम महाराजांनी पण भक्ती देवींना दिलेला आहे. घनश्याम महाराज म्हणतात की हे माता, भगवंताची मायाच सर्व दुःखांचं मूळ आहे. म्हणून हे माता स्वधर्म, ज्ञान, वैराग्य यांच्या माध्यमातून भक्ती योगाने भगवंतामध्ये स्वतःचं मन स्थिर करून
आणि तुम्ही या मायेची निवृत्ती करू शकता. सर्व मायेचा मूळ कोणता आहे? जे दुःख आहे त्या सर्व दुःखांचं मूळ आहे ती भगवंताची माया. आपल्याला उठल्यानंतर घरीच जायचं आहे, ते काय आहे? मायाच आहे. हे माझं आहे, हे तुझं आहे, हा जो भाव आहे हा, हे शरीर माझं आहे, हा जो भाव आहे हा माया आहे. याच्या प्रत्ये मला शत्रू भाव आहे, हा माझा मित्र आहे. याच्याकडून मला एवढे घ्यायचे आहे, याला मला एवढे द्यायचे आहे. किंवा जे काही कष्ट आहे ते सर्व भगवंताची माया आहे. आणि त्या मायेला दूर करण्यासाठी, मायेपासून वाचण्यासाठी इथे सांगितलं की स्वधर्म, ज्ञान, वैराग्य युक्त भक्ती योगाने भगवंताच्या स्वरूपामध्ये मन स्थिर करूनच मायेची निवृत्ती होते. त्याशिवाय दुसरा एक पण मार्ग नाही. म्हणून मायेचं संपूर्ण जे मूळ आहे ते दुःख आहे. म्हणून त्याला तरण्यासाठी भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. भक्ती करणे हाच एकमात्र उपाय आहे. दुसरा एक पण मार्गाने मायेची निवृत्ती होणार नाही. भक्ती माताला घनश्याम महाराजांच्या स्वरूपाचं ज्ञान झालं आणि त्या समयी भक्ती माता घनश्याम महाराजांना म्हणतात की मी आता तुमच्या शरणी आहे. हे श्रीहरी, तुम्ही साक्षात नारायण आहात आणि माया तुम्हाला अधीन आहे. मायेमध्ये जन्म मरणाचे जे मूळ आहे ते पण मायाच आहे. आपल्याला कधी गाढवाच्या रूपाने यावं लागतं, कधी मांजरेच्या रूपाने यावं लागतं, आता मनुष्याच्या रूपाने आपण आलो आहोत. हे जन्म मरण जे चालत आहे त्याचं मूळ काय आहे? माया आहे. आणि त्या मायारूपी अज्ञानापासून निवृत्त होण्यासाठी तुम्ही मला साधन सांगा. तुम्ही सांगितलं की स्वधर्म, ज्ञान, वैराग्य द्वारा भक्ती करा आणि भक्तीच्या माध्यमातून मन भगवंतामध्ये ठेवा तर मायेची निवृत्ती होते. पण आता मला ते स्पष्ट तुम्ही सर्व विगतवार सर्व गोष्ट करा. त्यावेळेस भगवान श्रीहरी म्हणतात की श्रीकृष्ण भगवान साक्षात जो विष्णू पुरुषोत्तम स एव सर्व भावेन सेवनीयो मुमुक्षित. या संसारामधून मुक्त होण्यासाठी सर्व मुमुक्षु जनांनी भगवान नारायण यांची सेवा, यांच्यामध्ये मन जोडून ठेवलं पाहिजे. तस्यैव मायया लोको मोहितो याति संस्कृती अतश्च ये प्रपत्यन्ते ताम तरंती स एवहि. की भगवंताची जी माया आहे त्यामध्ये सर्व जीव हे फिरत असतात, पण जो भगवंताच्या शरणी जातो तोच ह्या मायेपासून उद्धार प्राप्त करत असतो. म्हणजे गीताजी मधलं जे वचन आहे, अनन्नस चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमो वहाम्यहम्. की जो अंतिम समय जो माझ्या शरणी येतो त्याचा योग आणि क्षेम मी वहन करत असतो. त्या प्रकारे भगवंताच्या शरणी जो मनुष्य जात असतो त्याची माया पासून भगवान रक्षा करत असतात. आणि त्यासाठी ज्ञान, वैराग्य आणि स्वधर्म आपल्यामध्ये उत्पन्न करणं हे गरजेचं आहे. पहिला स्टेप काय सांगितला की या तिघांद्वारा भक्तियोग आपल्यामध्ये आणावा. पण हे तिघ येतील कुठून? कळालं? आपल्याला मायेपासून तरायचं आहे किंवा भगवंतामध्ये मन जोडायचं आहे. पण त्यासाठी काय करायची? तर भक्ती. पण भक्ती ही मजबूत कुठून होते आहे? तर स्वधर्म. तुम्हाला तुमचा धर्म काय आहे कोण सांगणार आहे? त्यानंतर स्वधर्म ज्ञान. तुम्हाला ज्ञान कुठून मिळणार आहे? आणि ज्ञान मिळालं तर मग तुम्हाला वैराग्य होईल आणि तर मग तुम्ही भक्ती करू शकाल. तर मग यासाठी प्रथम पायरी सांगितली की संत समागमानेच भगवंताचा महिमा समजला जात असतो. आणि त्यानंतर धर्म, ज्ञान, वैराग्य सहित भगवंताची भक्ती आपल्याने होऊ शकत असते. आणि वासना, जन्म मरणाच्या चक्रातून आपण मग वाचू शकत असतो. म्हणून मायेपासून निवृत्त होण्यासाठी सर्वप्रथम आहे की तुम्ही संतांचा समागम करावा. भक्तिमाता म्हणतात की
संत कोणाला म्हणतात त्याचे लक्षण तुम्ही मला सांगा. आणि त्या समयी घनश्याम महाराजांनी 75 प्रकारचे लक्षण संतांचे सांगितलेले आहे. आता संत कोणाला म्हणतात हे लक्षण मी तुम्हाला सांगतो, त्याआधी एक प्रसंग सांगतो. एक संत दररोज गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी निघायचे. दररोज भिक्षा मागायला निघायचे म्हणजे एक घराच्या खालती येऊन उभे राहिले. त्यांचा नियम होता की भिक्षाम दे असं म्हणायचं. त्या समय एक म्हातारी बाई होती, त्याच समय झाडू मारून केर सूप मध्ये कचरा काढायचे आणि त्याच समय ते खालती फेकायचे. आणि बराबर ते संत द्वारावरती उभे असायचे आणि दुसऱ्या मजल्यावरून कचरा फेकायचे. म्हणजे त्या बाईच्या त्या संतांच्या शरीरावरतीच ते कचरं पडायचं. बाईचा क्रम तसा दररोजचा झाला. जर घर स्वच्छ केलं, कचरा असला तर ती वाट पाहायची ते संत केव्हा येतील आणि तेव्हाच तो कचरा त्यांच्यावरती टाकायचा. तिला शत्रुभाव होता. आता एके दिवशी संत आले पण कचरा काही शरीरावरती पडला नाही. संतांना झालं दररोज हे कचरा फेकते, आज का टाकला नाही हिने कचरा. वरती गेले पाहिले तर म्हातारी एकदम अशक्तीमध्ये पडली होती. शरीराचं हलनचलन पण होत नव्हतं आणि घरामध्ये सेवा करणारा पण कोणी नव्हता. म्हातारीन पाहिलं की ते दररोज संत येतात, ज्यांच्यावर मी कचरा टाकते ते संत आज माझ्या घरात आले आहे. बोलू शकत नव्हती, शरीर संपूर्णतः अशक्त झालं होतं. त्या समयी संतांनी त्या स्त्रीला चहा बनवून दिला. तिला चहा पाजला, तिच्या शरीरामध्ये थोडीशी शक्ती आली. तिचं घर स्वच्छ करून दिलं, तिला जेवण बनवून दिलं आणि तिला जेवण करवलं. आणि त्या समयी त्या स्त्रीला पश्चाताप झाला की मी दररोज यांच्यावरती कचरा फेकत होती, दररोज माझा शत्रू मी यांना समजत होती, तरी सुद्धा बघा कोणीच मला आज भाकर द्यायला आले नाही आणि यांनी मला जेवण करवलं, यांनी मला चहा पाजला, यांनी माझं घर स्वच्छ करून दिलं. आणि तेव्हा तिला पश्चाताप झाला. तर अशा प्रकारे संत कोणाला म्हणतात तर भक्त चिंतामणीमध्ये संतांचे लक्षण लिहित असताना स्वामींनी लिहिलं की संत कुणाला म्हणतात तर जो सर्वप्रथम दयाळू आहे. इथे पण घनश्याम महाराज जेव्हा 75 लक्षण सांगायला गेले तेव्हा सर्वप्रथम जो गुण सांगितला तो कोणता सांगितला? दयाळुताचा गुण आहे. दयाळू म्हणजे की जे जीववरती प्राण्यांवरती दया करत असतात आणि दया करून आणि सर्व कार्य करत असतात. दया करणं म्हणजे कोणाला जेवण देणं एवढंच नाही. दया करणं म्हणजे जेवण दिल्यानंतर त्याला संध्याकाळी वापस भूक लागणारच आहे. पण दया करणे कोणाला म्हणतात खरोखर तर त्या जीवाकडे पाहून त्याला भगवत स्वरूपाचा उपदेश करून आणि त्याला भगवंताकडे वाढणं, भगवंताकडे घेऊन जाणं आणि त्याच्या जीवाचा उद्धार करणं, त्याच्या जीवावरती दया करून त्याला भगवत मार्गी लावणं, याला म्हणतात खरी दया. आणि त्यासाठी हे मंदिर उभारणे, त्यासाठी सत्संगाची प्रवृत्ती करणे. बाकी 2 तास पण कोणी कोणाकडे एक्स्ट्राची मजुरी करत, तुमच्याकडे जे काही काम करायला येत असतील त्यांना म्हणा बरं की 5 दिवस मी काही तुला पगार देणार नाही, तू 5 दिवस आता एवढ्या वर्षांपासून 5 वर्षांपासून माझ्याकडे काम करतोय तर 5 दिवस फ्री मध्ये काम करून दे. कोणी करणार आहे का? नाही करणार. त्याला म्हणता दयाळुता. तर संत हे कायम समाजाचं कल्याण कशा प्रकारे व्हावं, आपल्याशी जुडलेल्या लोकांचं कल्याण कशा प्रकारे व्हावं, त्या जीवावरती दया करून हमेशा कार्यशील असतात. त्यानंतर दुसरं लक्षण सांगितलं क्षमाशील. त्यानंतर सर्व जीव प्राणी मात्रांवरती उपकार करणारे, सुख दुःखांमध्ये सहिष्णू, त्यांना सुख येवो की दुःख येवो दोघही स्थितींमध्ये ते एक समान असतात. असूया रहित म्हणजे पाप रहित, शांत, अजात शत्रू, ज्यांचा कोणी शत्रू नाही, ज्यांचा कोणी मित्र नाही, ईर्षा रहित,
त्यानंतर निर्वैर, निर्मानी, निर्मत्सर, दुसऱ्यांना मान देणारे, प्रिय आणि असत्य बोलणारे, कामाधिक शत्रूंवरती विजय मिळवणारे, मदरहित, अहम ममत्व रहित, धर्म धर्मनिष्ठ, निर्भय, बाह्य आंतर शुद्धीवाले, इंद्रियांवरती निग्रह करणारे, सरळ स्वभावाचे, कमी बोलणारे, जितेंद्रिय, सुख दुःखांमध्ये हर्ष शोक पासून मुक्त, धैर्यवान. तुम्हाला समजताय मी काय बोलतोय? कारण की मी वाचून बोलतोय आणि माझी सगळी पीडीएफ पूर्ण गुजराती असते, म्हणून तुम्हाला नाही समजलं तर विचार. त्यानंतर अपग्रही, अपरिग्रही म्हणजे तुम्ही मला काही यांच्याविषयी सांगून गेले तर ती वस्तू पकडून न ठेवणारे, सर्वांप्रती एक दृष्टी ठेवणारे, ज्ञान वार्ता करण्यामध्ये निपुण, निर्भय, संतोषी, श्रद्धावान, व्यसनरहित, विषयासक्ती रहित, उदार, आस्तिक, विवेकी, ग्राम्य वार्ता न करणारे, सच्छास्त्र व्यसनी, नियम पालन दृढ व्रत करणारे, कोणाची पण इकडची गोष्ट तिकडे न करणारे, चोरी कर्म न करणारे. चोरी कर्म लोकांना शिकवावं लागतं. माणूस मंदिरामध्ये देव दर्शनासाठी येतो पण इथे येऊन चोरी करून जातो. कित्येक वेळी आपल्याला खरोखर मंदिरामध्ये तुम्ही याल तर मंदिरामध्ये जर तुम्ही फुल पण तोडलं तरी सुद्धा ती परमिशन शिवाय तुम्हाला तोडलं जात नाही. कुठे पण तुम्ही कोणाच्या घरी पण जा किंवा कोणाच्या खड्यामध्ये जा, शेतामध्ये जा, तर त्या प्रकारे आपण ते तोडायचं नाही. भगवान स्वामींनी शिक्षापत्रीमध्ये काय सांगितलं की मालकाला विचारल्याशिवाय, त्या शेताच्या त्या वस्तूच्या मालकाला विचारल्याशिवाय ती वस्तू घेऊ नये. जर तुम्ही घेतली तर तुम्ही चोर आहात. म्हणजे ते आपण खास शिकवलं पाहिजे, आपल्या पिढीला शिकवलं पाहिजे की विचारल्याशिवाय घ्यायचं नाही. प्रसाद ठेवला असला ती गोष्ट वेगळी आहे, पण आपल्याला कळायला पाहिजे की ही गोष्ट विचारल्याशिवाय घ्यायची नसते. तर हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर गुह्य वार्ता कोणाची पण प्रकाशित न करणारे, आसन वरती ज्यांनी विजय मिळवलेला आहे, तृष्णारहित, स्वतःची प्रशंसा किंवा दुसऱ्याची निंद्याचा त्याग करणारे, भगवत अवतारांचे चरित्र निरंतर श्रवण करवणारे व गान करणारे, व्यर्थ काळ काढ्याशिवाय भगवत भक्तीपरायण, भगवान श्रीकृष्णांचा दृढ आश्रय करणारे, ध्यान परायण, सर्व क्रियांमध्ये परमात्मा परायण राहणारे असे जे सत्पुरुष आहेत, त्या सत्पुरुषांच्या माध्यमातून ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि त्यांच्याच समागमातून भक्तीचा उदय होत असतो. तर भगवंताचे ऐश्वर्य आणि गंगादिक तीर्थांचं महात्म्य आणि भगवंताच्या धामाचं महात्म्य पण त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला प्राप्त होत असतं. कळालं तुम्हाला? हे सर्व संतांचे लक्षण सांगितले आणि शेवटी भगवंतांनी सांगितलं की जे काही ज्ञान किंवा भक्ती तुम्हाला प्राप्त होईल त्या मागची पहिली पायरी कोणती आहे, तर संत समागम करणे, हे पहिली पायरी आहे. तर त्यांच्याच माध्यमातून भगवत संबंधी ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. सुरत मुनी म्हणतात बघा, ही ज्ञानाची गोष्ट आहे पण जेवढी सोपी पद्धतीने मला सांगता येईल तेवढं मी सांगतोय. म्हणून आजचा आणि उद्याचा दिवस हे सर्व ज्ञानमय चर्चा येईल. त्यानंतर पुढे मग चरित्र आहे, पण हे ऐकण्यासारखे आहे. जर मन लावून ऐकलं तरच कळणार आहे. शेवटी भगवान घनश्याम महाराज असं म्हणतात की त्या संत समागमातून कसा आपला उद्धार होईल, कसा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, त्यासाठी सुंदर श्लोक आहे. दृष्ट्वा पृष्ट्वा न तावा कृत परिचरणा भोजिता पूजिता वा सद्य पुंसाम भौगम बहुजनि जनितम ध्वन्ति ये वै समूलम प्रोक्ता कृष्णेन एवा
निज हृदय समा यत्पदे तीर्थ जातम तेषां मात प्रसंगात किम्यननु सताम दुर्लभम स्यात् मुमुक्षो. मी आहे ना आपल्या संप्रदायाचे असे जे मुख्य मुख्य श्लोक आहेत त्याची एक झेरॉक्स काढतो. आपण उद्यापासून किंवा परवापासून ते दररोज श्लोक म्हणायचे, म्हणजे जे मेन मेन श्लोक आहे आपल्या सर्वांना या श्रावण महिन्यामध्ये हा खूप महत्वाचा श्लोक आहे. जेव्हा आपण वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही बघितलं असेल की जेवणाला जेव्हा बसतात तेव्हा ते जेवण झाल्यानंतर एक काहीतरी श्लोक म्हणतात. आपल्या संप्रदायामध्ये संत आपल्या घरी जेवणाला येतात तेव्हा पण श्लोक म्हणत असतात. तेव्हा त्याच प्रकारेचा हा पण श्लोक आहे. तुम्ही जेवण झाल्यानंतर समाप्तीला हा श्लोक म्हणू शकता. तुम्हाला कोणी जेवणाला बोलवलं, भगवंताचा भक्त समजून बोलवलं, तर त्या समयी तुम्ही हा श्लोक पंक्तीमध्ये अवश्यपणे गान केला पाहिजे. आपल्या इथे पंगत होते, शाकोत्सवची पंगत होते. आता 29 तारखेला पंगत होईल, कृष्ण जन्माष्टमीला पंगत होईल, त्यानंतर भागवत सप्ताहामध्ये पंगत होईल. तर आपण मंदिरामध्ये प्रसाद घेत आहोत, तर त्या समयी आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आणि ती परंपरा कशी आहे, तर हे श्लोक म्हणून तुम्ही भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. तर हा श्लोक हा उत्तम आहे. उद्यापासून मी ते सर्व प्रिंट काढून तुम्हाला देईन. तर यामध्ये घनश्याम महाराज म्हणतात, हा ऐकण्यासारखा श्लोक आहे आता, की सत्पुरुषांच्या दर्शनाने, त्यांचा स्पर्श केल्याने, त्यांना नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने, त्यांना भोजन करवल्याने, त्यांचं पूजन केल्याने अनंत जन्म जन्मांतरांचे जे पाप असतात ते तत्काळ नाश होऊन जात असतात. आणि त्यांच्या चरणांमध्ये सर्व तीर्थांचा वास असतो. आणि अशाच पुरुषांचा समागम केल्याने भगवान श्रीकृष्ण हे आपल्या हृदयामध्ये निवास करून राहत असतात. आणि अशाच सत्पुरुषांच्या माध्यमातून मुमुक्षु हा जीवात्मा हा भगवत धामाला प्राप्त करत असतो. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये तर कोणी सामान्य मुक्ता प्राणी पण कामी आला तर त्याचाही उद्धार झाला आहे. बघा, जिजीबाई होते, मुक्तानंद स्वामी 50 संतांना घेऊन तरव्याच्या मेळ्यामध्ये सत्संग करवण्यासाठी बसले होते. 3 दिवसांचे उपवास झाले होते आणि तेवढ्यात जिजीबाई तिथे आले. जिजीबाईंनी पाहिलं की मुक्तानंद स्वामी अधिक संत इथे बसले आहे. त्यांच्याकडे जाऊन पाया पडले. त्यांना कळालं की संतांचा 3 दिवसांपासूनचा उपवास आहे. बाजूला स्वतःच्या संबंधीचं एक गाव होतं. तिथे जाऊन भोजनाची सामग्री सर्व विकत घेतली आणि स्वतः ज्या गाड्यावरती आले होते तेच गाड्या सोबत घेऊन गेले. त्या गाड्यामध्ये सर्व सामग्री भरली. आता त्या गाड्यामध्ये सामग्री भरून घेऊन आणत होते. ते गाडं कसं होतं, तर आधी एक नंदीचंही गाडं असायचं. आपल्या आता 2 नंदीचं असतं. आता एक आधी एक नंदी, ज्याला एका म्हणायचे गुजरातीमध्ये. तर गाडा आणून संतांना तिथे भोजन करवलं. काही वर्षानंतर एके दिवशी रात्रीच्या समयी भगवान स्वामीनारायण त्यांच्या गावामध्ये येऊन बापूनाथ भाई नावाचे जे भक्त होते त्यांना दर्शन दिले. भगवानला पाहून बापूबाई म्हणतात की प्रभू तुम्ही एवढ्या रात्री, तर म्हणे जिजीबाईला घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी पूर्ण जीवनपर्यंत माझ्या माझी भक्ती केली, त्यांना मी घेऊन जातो. बापूबाई म्हणता या गावामध्ये अजून नवीन नवीन सत्संग झाला आहे, तुम्ही त्यांना राहू द्या. त्यांच्या कारणातून ते कथा करतात म्हणून त्या कारणाने सत्संग वाढत जात आहे. भगवान म्हणता मी आता आलाय तर रिकाम्या हातांत काही जाणार नाही. मी एक काम करतो, त्यांच्या घरच्या नंदीला घेऊन जातो. बापूबाई म्हणतात त्या नंदीने असं कोणतं पुण्य कार्य केलं आहे. तेव्हा भगवान म्हणतात की आमचे संत हे 50 संत 3 दिवसांचे उपवास झाले होते आणि त्या समयी जिजीबाई त्यांच्यासाठी नैवेद्याची सामग्री घेऊन आले आणि त्या समयी ह्याच नंदीवरती ती सामग्री आणली होती. त्या नंदीचंही त्यामध्ये सहकार्य लाभलं म्हणून मी आता त्या नंदीला माझ्या धामामध्ये घेऊन जाईल. भगवान स्वामीनारायण गेले खड्यामधून त्या नंदीच्या शरीरातून प्राण घेऊन गेले.
बापूबाई तुरंत धावत आले जिजीबाईकडे. जिजीबाईला सांगितलं की भगवान आले होते तुम्हाला घेण्यासाठी, पण मी नाही सांगितलं तर तुमच्या नंदीला घेऊन गेले. आश्चर्य झालं. आजूबाजूचे सर्व जागृत झाले. सर्वच्या सर्व धावत पडत नंदी ते कंदील घेऊन आणि खड्यामध्ये आले. पाहिलं तर नंदी तसाने तसा उभा होता, पण शरीरातून प्राण निघून गेले होते. निष्कुळानंद स्वामींनी हा प्रसंग लिहिला की या संप्रदायामध्ये कोणी जीव होता, प्राणी होता, त्याने पण थोडी लहानशी सेवा केली तर त्याचा पण उद्धार भगवंतांनी केला. रात्रीच्या समयी स्वामी नित्यानंद स्वामींना बकरीच्या दुधाची आवश्यकता होती, तर ज्या बकरीने दूध दिलं त्या बकरीचा पण उद्धार भगवान स्वामीनारायण यांच्या माध्यमातून झाला. असे अनेक प्रसंग आहेत की ज्या अनेक प्रसंगातून कळतं की मुख्य जीव प्राणीने पण सहकार्य केलं तर त्याचाही उद्धार झाला. तर आपण भगवंताची भक्ती करतो, लहान मोठी जे पण सेवा करतो, तर नक्कीच आपल्याला भगवंताचे पण धाम प्राप्त होईल. तर अशा प्रकारे संतांचे लक्षण सांगितले आणि अशा संतांच्या समागमाने कशा फळाची प्राप्ती होते, त्यांचे दर्शन केल्याने, त्यांचा स्पर्श केल्याने, त्यांना नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने, त्यांना भोजन करवल्याने आणि त्यांची पूजा केल्याने अनेक जन्मांचे पाप नाहीसे होत असतात आणि त्यांच्याच चरणांमध्ये सर्व तीर्थ निवास करून राहिले आहे. अशाच पुरुषांचा समागम केल्याने भगवत धामाची ह्या जीवात्म्याला प्राप्ती होते. म्हणून आपण एकच हृदयामध्ये नक्की ठेवावं की असे जे संत आहे म्हणजे आपले गुरु, आपले गुरुजन, आपले गुरु आपल्या सभेमध्ये बसले आहे, अशा संतांच्या सानिध्यामध्ये आपण आहोत म्हणजे आपल्या जीवाची कधी पण अधोगती होणार नाही. याचा आनंद आपल्या हृदयामध्ये ठेवावा की अशा गुरूंच्या सानिध्यामध्ये आपण बसलो आहोत की आपल्याला योग्य असे गुरु ज्याप्रमाणे घनश्याम महाराजांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्याला गुरु प्राप्त झालेले आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये बसून आपण भगवंताची भक्ती करत आहोत. बघा हे लक्ष्मीनारायण देव संप्रदाय केवढा मोठा आहे. संप्रदायामध्ये 10,000 मंदिरं असतील. कुठेही न जाता भगवंताच्या इच्छेने ते इथे साक्षात येऊन बसले आहे. साक्षात येऊन बसले आहे, ते तुम्हाला पाहत आहे, तुमच्या सोबत आहे. म्हणजे तुमच्या भक्तीला, तुमच्या सेवेला ते साक्षात पाहत आहे. त्यामागे कोणी असा विचार करू नये की या मूर्ती आहे. साक्षात भगवान इथे बसले आहे आणि अनेको वेळी आपल्याला त्याचा साक्षात्कार होत आहे. मलाच नाही, तुम्हाला पण जर तुम्हाला दररोज तुम्ही येत असाल तर तुमचं मन निर्मळ होईल आणि मन निर्मळ झालं तरच तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईल. तुम्ही जर कचरा भरून आले तर कचऱ्यावरती आपल्या सामान्य माणसालाही तिथे जाण्याची इच्छा होत नाही, तर भगवान तर काही येणार नाही. तुम्ही शुद्ध हृदयाने भगवंताला प्रसन्न करण्यासाठी मी हे कार्य करतो. आज सकाळी सकाळी युवराज दादा आणि ताई झाडत असतात, तर तुम्ही एक विचार ठेवायचा की मंदिरवाले झाडत नाही म्हणून मी झाडतोय असं नाही. लक्ष्मीनारायण देवाच्या घराची स्वच्छता मी करतोय. तुम्ही संत रसोई दिली तर तुम्ही असा विचार करायचा की मी संतांना तर रसोई दिली पण त्या रकमेतून आज भगवंत माझ्या हातात, माझ्या संपत्तीतून आज भोजन करतील. साक्षात भगवान इथे विराजमान आहे. जसे लक्ष्मीनारायण देव वडतालला तुम्ही जा आणि संकल्प पूर्ण करतात, तसे लक्ष्मीनारायण देव, महाप्रतापी लक्ष्मीनारायण देव आपल्या या मंदिरामध्ये आहे. तुम्ही एक पण असा संकल्प तुमचा शुद्ध हृदयापासून केलेला बाकी ठेवणार नाही. असे लक्ष्मीनारायण देव आपल्या इथे विराजमान आहे. तुम्ही दर्शन करा तरी पण तुम्हाला नित्य नवीन दर्शन होते. तुम्हाला त्या प्रकारची दृष्टी पाहिजे फक्त. बाकी मी दररोज येतो जाय ते न ते देव आहे तर तुम्हाला नित्य दर्शन होणार नाही. तुम्ही प्रेमाने दर्शन करा तर तुम्हाला असं वाटेल की नाही आज काही वेगळेच दर्शन आहे. आज माताजीने काल ही साडी धारण केली होती, आज ही साडी धारण केली आहे, हा हार धारण केला होता, आज तो हार धारण केलेला आहे. तर आपोआप हृदयातून भाव उत्पन्न होतो. आपोआप हृदयातून असं होतं की नाही आज मी घरी हे बनवलं तर भगवंताला पण मला हे आणायचं आहे.
मी साडी नवीन घेतली तर माताजीसाठी पण मला साडी आणायची आहे. वर्षातून एक वेळा मला या भगवंतासाठी किंवा जीवनामध्ये एक वेळा मला भगवंतासाठी कपडे बनवायचे आहे. तो केव्हा भाव होतो की जेव्हा ही मूर्ती नाही, हे साक्षात भगवान आहे असा भाव जेव्हा हृदयामध्ये होतो, तेव्हाच भाव आपल्याला निर्माण होतो. हे भगवंताचं घर आहे असा भाव जेव्हा होतो, तेव्हाच याला सुंदर बनवण्याची भावना आपल्या हृदयात येते. बाकी काय वाटतं? 5,000चा माणूस ठेवून स्वामींनी साफ करून घ्यायला पाहिजे. त्यांना तिथे सेवा दिसत नाही, तिथे तो परिश्रम दिसतो. म्हणून बघा, आपल्या ह्या मंदिराला सुंदर बनवण्यासाठी अजून खूप काही बाकी आहे. सर्वात आधी इथे झुंबर बाकी आहे. हा, इथे आपल्याला यावेळेस चांगलं व्यवस्थित छान पैकीचं झुंबर लावायचं आपल्या मंदिरात. इथे व्यक्ती चढतो ना, संध्याकाळी मी प्रदक्षिणा करीत असतो. म्हणजे सोबत आलेल्या व्यक्ती, किती मस्त मंदिर आहे, किती छान मंदिर आहे, कसं मस्त वाटतंय, असे मी शब्द स्वतः ऐकलेले आहे. जे ऐकलंय ते सांगतोय. तर आपल्या मंदिराची अजून सुंदरता अजून कशी वाढेल, इथे झुंबर बाकी, अजून मुख्य कमान लावल्याशिवाय या मंदिरची सुंदरता येणार नाही. अजून मुख्य कमान आपल्या मंदिराचे खूप काही अजून कार्य अजून झाल्यानंतर या मंदिराची शोभा जशी होणार, मी म्हणतो की माणसाला शांती पाहिजे आहे असा विचार येता बरोबरच स्वामीनारायण मंदिर आठवलं पाहिजे. असं हे सुंदर मंदिर आपलं आपल्याला तयार करायचं आहे. म्हणून हे कार्य आपल्याला लवकरात लवकर आता आता या 2-4 कथा होतील ना, आपली सप्टेंबर महिन्याची कथा, त्यातून हे कार्य करायचं आहे. त्यानंतर काल मला अजून 2-3 विचार आले होते की म्हटलं हे सर्व आपल्याला इथे मंदिरामध्ये करण्याची आवश्यकता खूप लवकर आहे. तर आपण ते लवकरात लवकर तर करूच, पण आज आपण इथे पहिला प्रश्न भक्तिमातांचा होता, त्यानुसार आपण संतांचे लक्षण श्रवण केले. त्यानंतर त्या सत्पुरुषांच्या सेवेने भगवंताच्या धामाची कशा प्रकारे प्राप्ती होते ते आपण इथे आज श्रवण केलं. बघा, आपल्या ह्या प्रांतामध्ये शेवटच्या 20 वर्षापासून मी संप्रदायामध्ये आहे. 2 वेळा सत्संगी जीवन कथा झाली आहे आणि ते दोघी 2 वेळा आपल्याच मंडळाने केली. एक वेळा गुरूंच्या स्मरणार्थे तिथे न्हावीला केली होती, तेव्हा सत्संगी जीवन कथा झाली होती. आणि दुसऱ्या वेळेस मी चिखलीला केली होती तेव्हा. नंतर आपल्याकडे कथा होणी बंद झाली. का? कारण यामध्ये उपदेश खूप आहे. कृष्णासारखे चरित्र नाही आहे किंवा शिव सारखे चरित्र यामध्ये नाही आहे. यामध्ये आपल्या भगवंताचा ज्ञानोपदेश आहे किंवा चरित्र आहे. पण एक वेळा तरी आपण पूर्णतः शब्द तो शब्द हा ग्रंथ ऐकलाच पाहिजे. की आपल्या भगवंताचं जे पूर्ण जीवन होतं ते कशा प्रकारे होतं. वर्षांपासून झालेली नाहीये. नाही तर मलाही आवडतं की मी तुम्हाला गर्ग संहिताची कथा सांगतो. मलाही आवडतं की तुम्हाला मी भागवत सांगतो, शिवपुराण सांगतो किंवा भगवंताचे चरित्र दुसरे सांगतो. पण मूळ जो आपल्या संप्रदायाचा मूळ ग्रंथ हा सत्संगी जीवन आहे. तर या सत्संगी जीवन आपण ज्याची माळा करतो ते भगवान, त्यांचं महात्म्य, त्यांनी सांगितलेला उपदेश तो आपल्याला माहिती पाहिजे. आज तुम्हाला कळालं की नाही पहिली पायरी कोणती आहे? नाहीतर डायरेक्ट 10व्या पायरीवरती कोणीच चढू शकत. पहिल्या पायरीशिवाय पुढे सरकता येत नाही. म्हणून पहिली पायरी हे आज आपल्याला कळाले. नंतर दुसरी पायरी, तिसरी पायरी आता पुढे भगवान सांगतील. सर्वांचे धर्म पण सांगतील. हरिभक्तांचे, पुरुषांचे, स्त्रियांचे, वर्णाश्रमाचे सर्व धर्म सांगतील. ते सर्व आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. हे थोडी ज्ञानावाली कथा आहे. पण आपण दुसरं तिसरं मी प्रसंग तुम्हाला सांगत नाहीये, म्हणजे डायरेक्ट कथा सांगतोय म्हणून थोडी तुम्हाला वाटेल. पण सर्वांनी नित्य हजर राहायचं आहे. अर्धा तास मांडी मांडून बसून कथा ऐकायची सर्वांनी. श्रावण महिन्याच्या अंतिम भागापर्यंत आपण भगवान स्वामीनारायण कडून वांग्याची भाजी फोडणी देवाडूनच राहू. तर मग त्या दिवशी आपण गंगा फळ करू. तर आपण आज इथपर्यंत कथाला विराम करू. श्रीपतीम श्रीधरम सर्वदेवीश्वरम भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे
माधवं केशवं कामदं कारणं स्वामिनारायणं नीलकण्ठं भजे सहजानंद स्वामी महाराज स्वामीनारायण स्वामीनारायण